दरम्यान अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर अनेकदा टीका केली सुद्धा. मात्र त्याच टीकेला आज एकनाथ शिंदेंनी सभागृहामधून जोरदार प्रत्युत्तर दिले. अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ अशी काहींची स्थिती आहे आणि काही जण फक्त बाहेर बळ दाखवतात, सभागृहात बोलत नाहीत, अशा शब्दांमध्ये शिंदेंनी ठाकरेंचा समाचार घेतला. विदर्भामध्ये एक म्हण आहे, घरात नाही दाना आणि मले पाटील म्हणा. नाही, पाटील म्हणा का बाजीराव म्हणा, ठीक आहे. आणि विरोधकांकडे आता संख्याबळ नाहीये दुर्दैवाने. ते आमची चूक नाहीये, जनतेने ते दिलेलं आहे मॅन्डेट. त्या जनतेचं मॅन्डेट स्वीकारलं पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा आपण शेवटी सर्व जनता असते आणि म्हणून काही लोक तोंडाने फक्त बोलत असतात, इथे येऊन बोलत नाहीत आणि ते बळ फक्त इथूनच दाखवतात, बाहेर दाखवतात. आणि मग आरोप तर आम्हाला पण आम्ही आरोप पातळी सोडून बाई कधी करत नाही, आपल्याला माहीत नाही. आणि म्हणून काही लोकांचं अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ अशी परिस्थिती काही लोकांची झाली. मी खाली बोललो, जेव्हा माझ्यावर टीका केली तेव्हा मी बोललोय. काही लोक पर्यटन करून गेले, सभापती महोदय, अरायवल आणि डिपार्चर. पर्यटनासाठी आले अरायवल, आणि कोणी वैयक्तिक घ्यायची गरजच नाही, मी वैयक्तिक कोणावर आरोप करत नाही. आणि आले फिरले गेले, ठीक आहे, चांगलं आहे. पण सभागृहामध्ये एकही प्रश्न न विचारणारे देखील सदस्य आपण पाहिले. एकही प्रश्न न विचारणारे सदस्य देखील पाहिले. हे खरं म्हणजे रेकॉर्डवर आहे.